राज्यभरातल्या पावसाचे काही अपडेट्स आता आपण घेऊया। कालपासून बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गेवराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं। गुळज, उमापूर, राक्षस भवन, पांचाळेश्वर यासह नदीकाठच्या गावांमध्ये सध्या पाणी आहे। गोदावरी नदीच्या उपनद्या देखील खळखळून वाहत असल्यामुळे नदीवरील पूल देखील पाण्याखाली गेले। परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मागील 2 दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये दमदार असा पाऊस बरसतो आहे आणि याच पावसामुळे बीड जिल्ह्यात नेमकं काय चित्र आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। सध्या आपण या ठिकाणी पाहू शकता गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्र क्षेत्रामध्ये मी सध्या उभा आहे आणि याच ठिकाणी जवळपास कमरे इतकं पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि याच मार्गावरून जे आहेत ते बरेचसे नागरिक असतील, वाहनधारक असतील, ते देखील वाट शोधताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हा प्रमुख मार्ग आहे जो सध्या जे शनीचं मंदिर आहे त्या ठिकाणी जातो आणि बीडवरनं बीड गेवराई या मार्गावरून हा जो रस्ता आहे तो जातो आणि सध्या ही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। गोदावरी नदीपात्र क्षेत्रामध्ये अशीच परिस्थिती जी आहे ती गावागावामध्ये पाहायला मिळते। अनेक गावांचा संपर्क जो आहे तो देखील तुटलेला आहे। 2 दिवसांपासून सध्या बीडमध्ये असा दमदार असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच गोदावरी नदी क्षेत्र असेल त्याबरोबर इतर क्षेत्र असेल त्या ठिकाणी देखील अशाच स्वरूपाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। हा पाऊस निश्चितच समाधानकारक असं म्हणावं लागेल, कारण की जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता होती, ते भरणं आवश्यक होते, ते मात्र आता याच पाण्यानं पूर्ण क्षमतेने भरलेले देखील आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, गेवराई, गोदावरी नदी।